नमस्कार शेतकरी मित्रांनो पीएम किसानचा 16वा हप्ता लवकरच वितरित केला जाणार आहे. पण त्या अगोदर जर शेतकऱ्यांनी केवायसी अजूनही केली नसेल तर त्यासाठी अजूनही संधी आहे का, याची आपण ह्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत समावेश व लाभासाठी ई केवायसी प्रमाणीकरण आवश्यक असून त्या अनुषंगाने 21 फेब्रुवारी 2024 पर्यंत विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश कृषी आयुक्त डॉक्टर प्रवीण गेरडाम यांनी दिले आहेत. या मोहिमेअंतर्गत ई केवायसी प्रमाणीकरण करणे, योजनेसाठी नव्याने नोंदणी करणे आदी बाबींची पूर्तता करण्यासाठी शेतकऱ्यांनी सक्षम हजर राहणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी ई केवायसी प्रमाणीकरण करण्यासाठी मोबाईलवरील OTP, सामायिक सुविधा केंद्र, पीएम किसान फेस ऑथेंटिकेशन ॲप यापैकी एका सुविधेचा वापर करावा. बँक खाते आधार संलग्न नसलेल्या शेतकऱ्यांनी नजीकच्या पोस्ट कार्यालयामध्ये आधार संलग्न खाते उघडावे. किसान योजनेच्या 16व्या हप्त्याचा लाभ या फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वितरित करण्यात येणार आहे. या मोहिमेत योजनेच्या निकषांच्या अधीन राहून आवश्यक बाबींची पूर्तता करून घ्यावी. या योजनेचा लाभ अदा केलेल्या लाभार्थींनाच राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ अदा करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. तुम्ही केवायसी केली का? यापूर्वी राबविण्यात आलेला 6 डिसेंबर 2023 ते 15 जानेवारी 2024 या 45 दिवसांच्या मोहिमेदरम्यान 1,04,000 शेतकऱ्यांची ई केवायसी प्रमाणीकरण तसेच 3,01,000 स्वयंनोंदीकृत शेतकऱ्यांनी नव्याने नोंदणी करण्यात आली. ही मोहीम क्षेत्रीय स्तरावर प्रभावीपणे राबविण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना कृषी आयुक्तांनी निर्देश दिले आहेत. अधिक माहितीसाठी नजीकचे कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी संचालक विस्तार व प्रशिक्षण दिलीप झेंडे यांनी केले आहे.